एस-एम-पी प्रिपरेशन आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. तर या ठिकाणी मित्रांनो पहा, मुंबई उच्च न्यायालय भरती आपल्याला माहिती आहे कधी येणार आहे. तर 26 तारखेला मित्रांनो मुंबई उच्च न्यायालय भरतीचा पेपर होणार आहे 26 एप्रिलला. तर त्यासाठी बघा आता बोटावर मोजण्याजोगे दिवस बाकी आहेत पहा. आता कमी वेळेमध्ये आता जो या ठिकाणी टेक्निकली आणि एकदम असा नियोजन पद्धतीने अभ्यास करेल त्यालाच या ठिकाणी पोस्ट भेटणार आहे पहा. बरोबर आहे की नाही? कसा आहे अभ्यास करून उपयोग होणार नाही. त्यासाठी बघा योग्य डायरेक्शनने अभ्यास करण्यासाठी आणि कमी वेळेमध्ये अभ्यास करण्यासाठी आपण फास्ट रिव्हिजन बघा फास्ट रिव्हिजनसाठी PDF तयार केलेली बघा. यामध्ये महत्त्वाच्या चालू घडामोडी त्याचसोबत जे काही लोकलची माहिती असेल ती सगळी आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे ₹249 मध्ये पहा. बरोबर. शिपाई, हमाल, लिपिक या सगळ्या पदासाठी उपयुक्त असणारे चालकसाठी सुद्धा मित्रांनो. तर लवकरात लवकर सगळ्यांनी PDF घ्यायची मित्रांनो, कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी बघा. ₹249 आपण बघा साधं चिकन जरी घेतलं तरी पण खर्च होते पहा. बरोबर की नाही? चिकन सुद्धा ₹260 किलो आहे पहा. समजायचं आपण चिकन खाल्लं. चला जास्त काही सांगत नाही. ज्याला खरोखर घ्यायचे असतील त्यांनी मला जो काही पिवळ्या पट्टीवर आपला नंबर आहे 9325230840 या नंबरला बघा ₹249 सेंड करा आणि त्याच नंबरला मित्रांनो त्याचा स्क्रीनशॉट पाठवा पहा. मी तुम्हाला एका मिनिटामध्ये पाठवून देईल. आणि बघा हॉल तिकीट संदर्भामध्ये अपडेट आणि इतर महत्त्वाच्या PDF आणि चालू घडामोडी रोजच्या रोज पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण मुंबई उच्च न्यायालय भरतीसाठी एक WhatsApp ग्रुप तयार केलेला आहे पहा. त्यावरती तुम्ही क्लिक करा त्या ग्रुपवर. तो ग्रुप जॉईन करा बघा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या ग्रुपची लिंक आपण टाकलेली आहे. तो जॉईन करून घ्या. चला जास्त काही सांगत नाही. पहिला प्रश्न आहे. प्रत्येक प्रश्नाला आपल्याला 3 सेकंदाचा वेळ मिळणार आहे बघा. महाराष्ट्राचे नवनियुक्त 22वे राज्यपाल जिष्णू देव वर्मा त्रिपुरामधील खालीलपैकी राजघराण्याशी संबंधित आहेत पहा. राजघराण्याशी संबंधित आहे. चला द्या उत्तर. या ठिकाणी 3 सेकंदाचा वेळ आपल्याला मिळत आहे पहा. व्हेरी गुड. माणिक्य आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर होईल. चला दुसरा प्रश्न आहे पहा. उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा आहे जसं की आपला पेपर चालू आहे पहा. टिंबटिंब यांची इराणचे सर्वोच्च नेते म्हणून निवड करण्यात आली आहे. व्हेरी गुड मित्रांनो. चालूचा प्रश्न आहे. तर मोजतबा खामेनी याचं बरोबर उत्तर आहे पहा. 2026-27 महाराष्ट्र शासन खालीलपैकी कोणतं वर्ष साजरं करणार आहे? 2026-27 द्या उत्तर. आपल्याला 3 सेकंदाचा वेळ मिळणार आहे. तर सामाजिक समता आणि समसरता वर्ष. अगला प्रश्न आपल्या स्क्रीनवर मित्रांनो. भारताचा 93वा ग्रँडमास्टर आरो डेंगला कोणत्या राज्यातला आहे? मित्रांनो हा कोणत्या राज्यामधला आहे असं विचारलंय. तर मित्रांनो हा आपल्या महाराष्ट्र राज्यामधला आहे पहा. लक्षात ठेवा महाराष्ट्र. पुढचा प्रश्न आहे पहा. जागतिक स्तरावर पहिले स्वदेशी स्वायत्त सागरी जहाज बांधणी आणि प्रणाली केंद्र कोणत्या राज्यामध्ये उभारलं जाणार आहे? कोणत्या राज्यामध्ये उभारलं जाणार आहे मित्रांनो? तो ऑप्शन क्रमांक 1 आंध्र प्रदेश आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर येईल पहा. लक्षात ठेवा आंध्र प्रदेश याचं बरोबर उत्तर आहे पहा. चला पुढचा प्रश्न आहे पहा. 2027 ची जनगणनाचा शुभ अंक काय आहे? 2027च्या जनगणनेचा शुभ अंक काय आहे? तो ऑप्शन क्रमांक 3 प्रगती आणि विकास पुरुष. बघा प्रगती महिला आणि विकास पुरुष याचं बरोबर उत्तर आहे पहा. चला जागतिक किडनी दिन म्हणून कोणता दिवस साजरा केला जातो? किडनी दिवस. काय सोपा प्रश्न आलाय पहा. तर बघा 12 मार्च मित्रांनो लक्षात ठेवा 12 मार्च याचं बरोबर उत्तर आहे पहा. नेक्स्ट पहा. महाराष्ट्र शासनाने किती लाख रुपयापर्यंत कर्जमाफी देण्याकरता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजना चालू केली आहे? खूप महत्त्वाचा प्रश्न मित्रांनो. तर 2 लाख रुपये लक्षात ठेवा 2 लाखाची या ठिकाणी कर्जमाफी पहा. पुढचा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. सगळ्यांनी IMP करून ठेवा पहा. इच्छा मरणाचं याचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 2 हरीश राणा. पुढचा प्रश्न आहे पहा. जर या ठिकाणी खरोखर या ठिकाणी तुमचं सिलेक्शन व्हावं वाटत असेल तर तुम्ही हॉल तिकीट येण्याची अजिबात वाट पाहू नका. कारण की जो हॉल तिकीट येण्याची वाट पाहतो तो फक्त फॉर्म भरण्यापुरताच मर्यादित असतो. तर मित्रांनो तुम्ही बघा आत्तापासून जर या ठिकाणी अभ्यास केला तरच तुम्हाला या ठिकाणी भरपूर प्रमाणामध्ये फायदा होणार आहे. कारण की कॉम्पिटिशन भरपूर असणार आहे आणि या कॉम्पिटिशनमध्ये आपल्याला टिकायचं असेल तर लवकरात लवकर आपल्याला PDF घ्यावं लागणार आहेत पहा. म्हणजे अभ्यास करावा लागणार आहे पहा. तर बघा या ठिकाणी लिपिक आणि शिपाई पदासाठी बघा आपल्याकडे 10,000 प्रश्नांच्या PDF असणार आहेत पहा. या PDF मध्ये तुम्हाला सर्व विषय मिळणार आहेत. तुम्हाला काय करायचं आहे मित्रांनो ₹249 या PDF असणार आहेत. कारण की बघा आता आपल्याकडे वेळ आहे बघा कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी बघा आपल्याला या ठिकाणी टेक्निकली अभ्यास करणं खूप गरजेचं आहे पहा. कोणत्या प्रकारे प्रश्न येतात, कसे प्रश्न येतात हे सगळं बघा आपण सिलेबसनुसार एकूण 10,000 प्रश्न तयार केलेले आहेत मित्रांनो. हे प्रश्न तुम्हाला तुमच्या पेपरमध्ये अत्यंत महत्त्वाचे असणार आहेत पहा. PDF घ्यायचे असेल तर आत्ताच घ्या मित्रांनो. कारण की एकदा वेळ निघून गेली की आपल्याला काहीच करता येणार नाही. म्हणजे या ठिकाणी आपल्याला जास्तीत जास्त रिव्हिजन आपली होईल. जितकी जास्त रिव्हिजन होईल तितका जास्त आपला स्कोर येईल आणि तितकं आपलं फायनल लिस्टला नाव येईल पहा. त्यामुळे लवकरात लवकर PDF घ्यायच्यात आपल्याला 10,000 प्रश्नांच्या PDF या ठिकाणी असणार आहेत ₹249 पहा. तुम्हाला काय करायचं बघा 9325230840 या नंबरला बघा ₹249 या ठिकाणी
फोनपे किंवा गुगल पे करायचं आहे किंवा हा जो काही QR दिसतोय, या क्यूआरला सुद्धा तुम्ही स्कॅन करून पैसे पाठवू शकता आणि याच नंबरला तुम्हाला WhatsAppला स्क्रीनशॉट पाठवायचा आहे पहा. स्क्रीनशॉट पाठवल्यानंतर तुम्हाला मी 1 मिनिटामध्ये सर्व PDF पाठवून देईल आणि लगेचच्या लगे आपल्याला त्या PDFवरती तुटून पडायचं आणि लगेच अभ्यास चालू करायचा आहे पहा. जेवढा जास्त वेळ होईल बघा, तेवढा जास्त आपला अभ्यास कमी होईल. त्यामुळे लवकरात लवकर घ्या पहा. आपल्याकडे आता वेळ आहे बघा. वेळेचा सदुपयोग करायचा बघा. नंतरून PDF घ्या. तुम्ही जितका उशीर कराल तितका जास्त रिव्हिजन तुमच्या कमी होणार. तुम्हाला यामध्ये चालू घडामोडी सुद्धा मिळणार एका वर्षाच्या. त्यामुळे लवकरात लवकर या ठिकाणी सगळ्या PDF घेऊन टाका मित्रांनो. जास्त काही सांगत नाही. कारण की आपल्याला व्हिडिओ पण पुढे कंटिन्यू करायचा आहे बघा. ₹249 काहीच नाहीत. कुठं पण गेलो तर आपले असेच खर्च होऊन जातात. त्यामुळे लवकरात लवकर घ्या मित्रांनो. ₹249 ला तुम्हाला या ठिकाणी 10,000 प्रश्नांचे PDF मिळून जातील. CAA अंतर्गत भारतीय नागरिकत्व मिळवणारी पहिली महिला कोण आहे? तर पहिली महिला कोण आहे? तर देपाली दास मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 3 आपलं बरोबर उत्तर होईल. पुढचा प्रश्न मित्रांनो, रायसिना संवाद 2026ला प्रमुख पाहुणे म्हणून अलेक्झांडर स्टब हजर होतं, तर ते कोणत्या देशाचे अध्यक्ष आहेत? तर हे बघा मित्रांनो, फिनलँडचे अध्यक्ष आहेत पहा, फिनलँडचे अध्यक्ष. पायाभूत सुविधासाठी देशांतर्गत ग्रीन बॉन्ड जारी करणारी भारतातील पहिली बँक ठरली आहे. तर कोणती बँक ठरलेली मित्रांनो? तर बँक ऑफ बडोदा ही बँक ठरलेली पहा, बँक ऑफ बडोदा. खालील विधाने लक्षात घ्या. भारतातील पहिली रिंग मेट्रो कोणती आहे? दिल्ली हे बरोबर विधान आहे. ऑपरेशन न्यूक्लिअर प्लांटच्या पहिला महिला प्रमुख कोण आहेत? तर बघा R.M. नात्समयी याचं बरोबर उत्तर होईल पहा. दोन्ही विधानं बरोबर आहेत पाते. बघा 10वी T20 विश्वचषक स्पर्धा 2026 भारताने न्यूझीलंडचा पराभव करून जिंकली, तर सदर स्पर्धा कोणत्या देशामध्ये आयोजित केली होती? तर भारत आणि श्रीलंका. अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे, भारत आणि श्रीलंका. 8 मार्चला जागतिक महिला दिवसाची थीम काय आहे? बघा 8 मार्चच्या जागतिक महिला दिनाची थीम काय आहे? तर लक्षात घ्या मित्रांनो, काय थीम आहे? तर गिव्ह टू गेन याचं बरोबर उत्तर आहे पहा. पुढचा प्रश्न आहे पहा. महिलांच्या तक्रारीसाठी राज्य महिला आयोगाने 155209 हा टोल फ्री हेल्पलाईन क्रमांक चालू केला असून असा उपक्रम राबवणारे भारतातील पहिलं राज्य कोणतं आहे? हे आपलं महाराष्ट्र राज्य आहे पहा. पुढचा प्रश्न आपके स्क्रीन के ऊपर. गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगावर सर्व्हायकल कॅन्सरला आळा घालण्यासाठी केंद्र सरकारकडून किती वयोगटातील मुलींसाठी मोफत लसीकरण मोहीम म्हणजे गार्डासिल लस सुरू करण्यात आली आहे? तर मित्रांनो 14 ते 15 वर्ष. लक्षात ठेवा, 14 ते 15 वर्षापासून ही चालू केलेली पहा. दुसरी जागतिक पॅरा ॲथलेटिक्स ग्रँड स्पिक स्पर्धा 2026 कोणत्या ठिकाणी पार पडली? तर मित्रांनो दिल्ली या ठिकाणी ही पार पडली. कुठं? दिल्ली या ठिकाणी पार पडलेली पहा. सध्या भारतामध्ये एकूण किती चित्ते आहेत? बघा सध्या भारतामध्ये एकूण किती चित्ते आहेत? तर 53 चित्ते आहेत मित्रांनो. किती आहेत? 53 चित्ते. नेक्स्ट आहे मित्रांनो, मोबाईल वर्ल्ड काँग्रेस 2026 खालीलपैकी कोणत्या देशामध्ये पार पडली? तर मित्रांनो ही कोणत्या देशामध्ये पार पडली? तर स्पेन. ऑप्शन क्रमांक 1 स्पेन या देशामध्ये पार पडली पहा. नेक्स्ट आहे पहा. पहिल्या खेलो इंडिया आदिवासी क्रीडा स्पर्धा कोणत्या राज्यामध्ये होणार आहेत? तर मित्रांनो ह्या छत्तीसगडमध्ये होणार आहे. ऑप्शन क्रमांक 1 छत्तीसगड. चर्चेमधली जे काही हुर्मुझ सामुद्रधुनी कोणत्या खंडामध्ये येते? तर मित्रांनो ही आशिया खंडामध्येच येते. नुकत्याच जाहीर झालेल्या UPSC परीक्षेमध्ये भारतामध्ये अनुज अग्निहोत्री प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाला, तर तो कोणत्या राज्यामधला आहे? तर मित्रांनो तो राजस्थानमधला आहे पहा. लक्षात ठेवा, राजस्थान. शिप्रीच्या अहवालानुसार 2026 नुसार शस्त्र आयातमध्ये भारताचा जगामध्ये कितवा क्रमांक लागतो? तर या ठिकाणी जर पाहिलं तर भारताचा 2रा क्रमांक लागतो पहा आयात करण्याच्या बाबतीत. चर्चेत असलेलं मित्रांनो बालिनशाह हे नाव कोणत्या देशाशी संबंधित आहे? तर नेपाळ या देशाशी संबंधित आहे मित्रांनो बालिनशाह नाव. पुढचा प्रश्न आहे. मार्च 2026 मध्ये महाराष्ट्रातून किती खासदार राज्यसभेवर निवडून आले? तर मित्रांनो किती खासदार निवडून आले? तर 7 खासदार याचं बरोबर उत्तर आहे पहा. पुढचा प्रश्न आहे पहा. मानव वन्यजीव संघर्ष कमी करण्यासाठी कोणत्या राज्याने हनुमान प्रकल्प सुरू केला? तर बघा आंध्र प्रदेश याचं बरोबर उत्तर होईल. पुढचा प्रश्न पहा. 16 वर्षाखालील मुलांना सोशल मीडियावर बंदी घालणारं भारतातील पहिलं राज्य कोणतं आहे? मित्रांनो पहिलं राज्य या ठिकाणी विचारले आपल्याला, तर लक्षात ठेवा कर्नाटक आपलं याचं योग्य उत्तर आहे पहा. नेक्स्ट क्वेश्चन आहे पहा. टिंबटिंब या महिला क्रिकेटपटूला खास बार्बी डॉल हा सन्मान मिळाला. बार्बी डॉल. तर मित्रांनो स्मृती मानधना याचं बरोबर उत्तर आहे पहा. ऑप्शन क्रमांक 3 स्मृती मानधना. टिंबटिंबद्वारे महिला कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी शाईन ॲप लॉन्च करण्यात आलं. तर मित्रांनो लक्षात ठेवा ऑप्शन क्रमांक 4 भारतीय रेल्वे.
नेक्स्ट मित्रांनो, अर्बन लोकल बॉडी ग्रीन म्युनिसिपल बॉन्ड जारी करणारी महाराष्ट्रातील पहिली महानगरपालिका कोणती आहे? पहिली महानगरपालिका कोणती मित्रांनो? तर नाशिक महानगरपालिका आहे. मद्रास उच्च न्यायालयाचे नवनियुक्त मुख्य न्यायाधीश कोण आहेत? तर मित्रांनो कोण आहेत? तर अरविंद धर्माधिकारी आहेत पहा. नेक्स्ट आहे अस्मिता लीग उपक्रम 2026 हा उद्देश महिलांमध्ये क्रीडा प्रोत्साहनासाठी पहा. अर्थसंकल्प सोप्या भाषेमध्ये हे पुस्तक कोणाचं आहे? तर मित्रांनो देवेंद्र फडणवीसचं आहे पहा. लक्षात ठेवा देवेंद्र फडणवीस. चौथे विश्व मराठी साहित्य संमेलन कोणत्या जिल्ह्यात पार पडलं? तर लक्षात ठेवा नाशिकमध्ये पार पडलं पहा. टिंबटिंब राज्य पोलिसांनी सायबर गुन्ह्यांविरुद्ध ऑपरेशन क्रॅकडाऊन चालू केलं. तर तेलंगणा याचं बरोबर उत्तर आहे पहा. पुढचा प्रश्न आहे 2026 मध्ये कितव्या क्रमांकाची IPL स्पर्धा होणार आहे? तर बघा 19व्या क्रमांकाची IPL स्पर्धा होणार आहे पहा. लक्षात ठेवा 19व्या क्रमांकाची. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो की 2026चा महिंद्रा एक्सलन्स इन थिएटर अवॉर्ड मेटामध्ये जीवनगौरव पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आलं? तर कोणाला सन्मानित करण्यात आलं मित्रांनो? तर अमोल पालेकरला या ठिकाणी याचं योग्य उत्तर आहे पहा. मार्च 2026 मध्ये कोल्ड रिस्पॉन्स म्हणजे लष्करी सराव कोणत्या आंतरराष्ट्रीय संघटनेने आयोजित केला? तर बघा नाटो. लक्षात ठेवा मित्रांनो नाटो याचं बरोबर उत्तर आहे पहा. नेक्स्ट पहा फुल आयर्नमॅन न्यूझीलंड 2026 ही स्पर्धा पूर्ण करून इतिहास रचणाऱ्या भारतीय खेळाडूचं नाव काय आहे? तर भारतीय खेळाडूचं नाव आहे मित्रांनो अनंत राणा. नेक्स्ट आहे बघा 9वी आंतरराष्ट्रीय संथाल परिषद 2026 कोणत्या राज्यामध्ये पार पडली? तर लक्ष द्या मित्रांनो ही पश्चिम बंगालमध्ये पार पडली. नेक्स्ट पहा 2026च्या जलमहोत्सवाचा कालावधी आपल्याला विचारलेला आहे पहा. तर मित्रांनो लक्षात ठेवा ऑप्शन क्रमांक 1 8 मार्च ते 22 मार्च. नेक्स्ट पहा खालीलपैकी कोणतं विधान या ठिकाणी बरोबर आहे? तर बघा हे सगळे विधान मित्रांनो कसे आहेत पहा बरोबर आहेत पहा. लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर हा पुरस्कार सोहळ्यामध्ये जीवनगौरव पुरस्कार अशोक सराफ यांना प्रदान करण्यात आला हे बरोबर आहे पहा. महाराष्ट्र टाइम्सचा 2026चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रकाश आमटे आणि मंदाकिनी आमटे यांना प्रदान करण्यात आला हे सुद्धा बरोबर आहे. नवी मुंबई देशातील पहिली एज्युसिटी उभारण्यात येणार हे सुद्धा बरोबर आहे. म्हणजे सगळे विधान हे बरोबर आहेत पहा. मार्च 2026 मध्ये केंद्रीय पोलीस दल म्हणजे CRPFचा कितवा स्थापना दिवस साजरा करण्यात आला? तर मित्रांनो 87वा या ठिकाणी आपलं बरोबर उत्तर आहे पहा 87वा. 2028 ची 11वी पुरुष T20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धा कोणत्या देशामध्ये संयुक्तपणे होणार आहे? तर कोणत्या देशामध्ये होणार आहे? ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये होणार आहे पहा. भारतामधील पहिलं पूर्णपणे एकात्मिक दिव्यांग सहाय्यक पोर्टल कोणत्या राज्याने चालू केलं? तर महाराष्ट्र राज्याने हे चालू केलं पहा. BCCI द्वारे देण्यात येणारा प्रतिष्ठित कर्नल CK नायडू जीवनगौरव पुरस्कार कोणाला देण्यात आला? तर मित्रांनो हा कोणाला देण्यात आला आहे? तर राहुल द्रविडला देण्यात आलेला आहे पहा. भारतातील पहिलं स्वदेशी उभयचर ड्रोन अवतार कोणत्या स्टार्टअप कंपनीने सादर केला आहे? तर मित्रांनो हे एक्वा एरेक्सने सादर केलेलं आहे पहा. पर्यंत आले असेल तर सर्वांचं हार्दिक स्वागत. तुम्हाला तुमच्या भविष्याची अतिशय काळजी पहा. करिअरबद्दल तुम्ही अतिशय चिंतेमध्ये आहात. तर मित्रांनो पहा आपल्याला योग्य डायरेक्शनने अभ्यास करणं खूप महत्त्वाचं आहे पहा. कारण की जर आपल्याला पुण्याला जायचं असेल तर आपण बघा या ठिकाणी मुंबईची गाडी धरली तर आपण जेवढं जास्त वेगाने जाणार तितकं जास्त आपण आपल्या टार्गेटपासून लांब जाणार. त्यामुळं योग्य दिशा खूप महत्त्वाची असते बघा. त्यामुळे योग्य दिशेने अभ्यास करण्यासाठी आपण टोटल या ठिकाणी 10,000 प्रश्नांचे PDF तयार केलेले आहेत पहा. ह्या PDF मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी ₹249 पेमेंट केल्यानंतर एका मिनिटामध्ये मिळणार आहेत. यामध्ये तुम्हाला सर्व विषय मिळणार आहेत पहा. लिपिक पदासाठी त्याचबरोबर शिपाई पदासाठी तुम्हाला मिळणार आहेत. तुम्ही कोणताही फॉर्म भरला असेल दोन्ही पण फॉर्म भरला असेल त्याचे सुद्धा या ठिकाणी PDF मिळून जातील मित्रांनो. ₹249 तुम्हाला फोनपे गुगल पे करायचे आहेत. मी तुम्हाला एका मिनिटामध्ये सगळ्या PDF पाठवून देईल पहा. जास्त काही सांगत नाही. लवकरात लवकर फोनपे गुगल पेमध्ये जा किंवा या नंबरला तुम्ही त्याचा स्क्रीनशॉट पाठवा. मी तुम्हाला सर्व PDF या ठिकाणी पाठवून देईल. त्यामुळे लवकरात लवकर PDF घ्यायचे आहेत पहा. नंतर हॉल तिकीट आले नंतर आपलं बघा या ठिकाणी पटकन ऑनलाईनची प्रोसिजर लई फास्ट असते पहा. लवकरात लवकर या ठिकाणी आपण जर अभ्यासाला लागलो तर तोच आपलं रिव्हिजन जास्त होईल आणि जास्तीत जास्त आपल्याला त्याचा फायदा होऊन जाईल.